फडणवीस का खोटं बोलतात, खोटं इतकं रेटून बोलतात की काही कळेच नाही. हे एक नेरेटिव्ह सातत्यानं फडणवीस महाराष्ट्रामध्ये याचं निजोद्धम केलं असेल तर फडणवीसांनी केलेलं आहे. त्यांनी एक साधं उत्तर द्यावं जनतेला की अगर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे आकडे का वाढले, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. म्हणजे आता काय तिथं रोबोट लावून तिथं काम करतात तुमचे राज्यात उद्योग आणले आहेत तर मग बेरोजगारी काय, बेरोजगारीचे कारण, बेरोजगारी वाढण्याची कारण काय, त्याचं उत्तर द्यावं ना. असं खोटं बोलून नाही चालणार. तुम्हाला वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडावं लागेल. आणि हे जे घोषणापत्र ज्यांचं आहे सातत्यानं, उद्योग मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, फडणवीस असेल, सातत्यानं सांगतात की आम्ही सगळ्यात देशात सांगतात. कधी कधी तर एखादा एक मंत्री म्हणत होता जगात आम्ही सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात.